दिवाळी आले की सर्वात पहिला मान असतो तो म्हणजे भाजणीच्या चकलीचा। चला तर मग करूया दिवाळी स्पेशल खमंग खुसखुशीत भाजणीची चकली। त्यासाठी एका भांड्यामध्ये 2 कप भाजणीचं पीठ घ्यायचं आहे। हे भाजणीचं पीठ कसं तयार केलं आपल्या यूट्यूबला लॉंग व्हिडिओ आलेला आहे, नक्की जाऊन बघा। नंतर यामध्ये तीळ, ओवा, चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट घालायचं आणि चमच्यानं मिक्स करून घ्यायचं। नंतर यामध्ये 3 चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं। आधी चमच्यानं मिक्स करून घ्यायचं, नंतर हाताने मिक्स करायचं म्हणजे हाताला चटके लागणार नाहीत। नंतर यामध्ये थोडं थोडं गरम पाणी घालायचं आणि चकलीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे चकलीचं पीठ मळून झालं की यामधलं थोडंसं पीठ घ्यायचं आणि चकलीच्या साच्यामध्ये भरायचं आणि चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। एकदमच संपूर्ण चकल्या पाडून घेऊ नका, नाहीतर हडकतील आणि तेलात विरघळतील। तळायच्या आधी 7 ते 8 चकल्या पाडून घ्यायच्या आणि गरम तेलामध्ये चकली सोडायची आणि मिडियम गॅसवर आपल्याला चकली आलटी-पलटी करून चांगली खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। तयार आहे आपली बघा खमंग खुसखुशीत भाजणीची चकली। तर 1 किलोच्या प्रमाणात भाजणीचं पीठ कसं करायचं आणि त्यापासून चकल्या कशा करायच्या आपल्या यूट्यूबला लॉंग व्हिडिओ आलेला आहे, नक्की जाऊन बघा। तुम्हाला अचूक प्रमाणात संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।